तर यावेळेस भारतीय हवाई दलानं नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाहीये। योग्य वेळी या संदर्भातली सविस्तर माहिती देणार असल्याचं यावेळेस हवाई दलातर्फे सांगण्यात आलेलं आहे। याचा आत्तापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं अगदी चोखपणे बजावल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन भारतीय वायुदलातर्फे करण्यात आलेलं आहे। तर ऑपरेशन सिंदूर चालवून 3 उद्दिष्ट भारतानं साध्य केलेली आहेत। लष्करी, राजकीय आणि मानसिक उद्दिष्ट साध्य केलं असून मिट्टी में मिला देंगे असं मोदी बोलले होते। तर यावेळेस बहावलपूर, मुरीदके आणि मुझफ्फराबाद मधील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेले। सिंधू जल करार स्थगित करून राजकीय हेतू साध्य झाला। घुसके मारेंगे म्हणत मानसिक उद्दिष्ट साध्य झालेले। भारताने 3 उद्दिष्ट यामागे साध्य केलेली आहे। सिंधू जल करार स्थगित करत राजकीय उद्दिष्ट साध्य केलेले आहे, घुसून त्यांना मारलेले आहे, त्यामुळे मानसिक उद्दिष्ट सुद्धा साध्य करण्यात आलेले आणि अर्थातच लष्करी कारवाईमुळे लष्करी उद्दिष्ट सुद्धा आपण साध्य केलेले आहे, कारण की त्यांचे अनेक बेस कॅम्प आपण उद्ध्वस्त केलेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। प्रमोद, ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं, अजूनही सुरूच आहे। यामुळे भारताची 3 महत्त्वाची उद्दिष्ट साध्य झालेली आहेत। या पुढे काय घडू शकतं आणि या उद्दिष्टांचं महत्त्व काय? अगदी खूप मोठी बातमी आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण भारताच्या वतीने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं होतं। ते सिंदूर ऑपरेशन जे होतं ते पहलगाम मध्ये जे आपले भारतातील नागरिक होते त्यांना लक्ष्य केलं गेलं होतं आणि त्या नागरिकांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने मारलेलं होतं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताकडनं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवलं गेलं होतं। ऑपरेशन सिंदूरची जी महत्वाची 3ही उद्दिष्ट होती ती 3ही उद्दिष्ट सिद्ध झालेली आहेत, साध्य झालेली आहेत असंही भारताच्या सूत्रांचं म्हणणं आहे। ज्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या कुरापती कारवाया केल्या गेल्या होत्या त्यांना उत्तर देण्यासाठी हे 3 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले गेले होते। पहिलं सांगायचं लष्करी उद्दिष्ट तर पंतप्रधानांनी आज जी बैठक बोलावली होती ऑपरेशन हाय लेवलची, त्या बैठकीमध्ये मोदींनी म्हणाले की मिट्टी में मिला देंगे अशा पद्धतीचं वारंवार पंतप्रधानांकडनं असेल किंवा भारताकडनं सांगितलं जात होतं ते उद्दिष्ट साध्य केलं गेलं। कारण ज्या ज्या ठिकाणी बहावलपूर असेल, मुरीदके असेल, नक्कीच तर भारताने 3 उद्दिष्ट प्रमोद साध्य केलेले। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।